ओके, सो लेट्स कंटिन्यू. आपलं टायटल तर सेमच असणार आहे, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. आपल्याला अल्कोहोल बनवून दाखवायचं आहे. कोणापासून बनवायचं आहे? फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. वी आर गोइंग टू प्रिपेअर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोनिल कंपाऊंड्स. ओके, असा आपला आता टॉपिक असेल. हा आपण काल ऑलरेडी डिस्कस केलाय, त्याचे फक्त एक्झाम्पल आपल्याला बघायचे. म्हणजे आपण एक्झाम्पल पण सॉल्व्ह करू शकतो का, एक्झामला विचारलो ते आपण ते चेक करतो. सो फॉर एक्झाम्पल, समजा मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एखादा अल्डिहाइड दिला असेल. लेट्स टेक एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, हा जो मोलेक्युल आहे दिस इज अन अल्डिहाइड. याच्यामध्ये दिसतं आपला अल्डिहाइड ग्रुप आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन आहे 2. या मोलेक्युलमध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे? 2 कार्बनचा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लिहायचा आहे इथेन. आणि अकॉर्डिंग टू रूल आपण काय सांगतो, इथेनचा जो ई आहे एंडिंगला, त्या एंडिंगच्या ईला आपण रिप्लेस करतो आणि त्याच्या जागेवरती आपण AL असं मेन्शन करतोय. सो दॅट नेम ऑफ मोलेक्युल इज इथेनॉल. ओके, इथेनॉल. या इथेनॉलचे आपल्याला ऍसिड यूज करायचं आपल्याला, म्हणजे आपण इथे H+ मेन्शन करू. 1 मिनिट. याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजनचा यूज करायचा आहे. इथे आपण हायड्रोजन दाखवतोय. याच्यामध्ये आपण H2 ऍड करतोय इन प्रेझेन्स ऑफ मेटल लाईक प्लॅटिनम और पॅलाडियम और निकेल. इथे मी मेन्शन करतोय पॅलाडियम. ओके, आता बघा एक्झॅक्टली रिएक्शन काय होते जेव्हा हा H2 आपण इथे ऍड केलाय. कालच्या सारखंच आपण सॉल्व्ह करतोय. मग हा H2 जो आहे त्यातला एक हायड्रोजन तुम्हाला द्यायचा आहे यावरच्या ऑक्सिजनला. ओके, आणि दुसरा जो हायड्रोजन असणार आहे तो तुम्हाला द्यायचा या सेंटरला कार्बनकडे. जेव्हा तुम्ही या 2 हायड्रोजनची ऍडिशन करताय अक्रॉस कार्बन अँड ऑक्सिजन, तर या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन, इथल्या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये होईल. जेणेकरून मोलेक्युल दिसायला असेल बघा, CH3 CH. हा आहे त्याचा स्ट्रेट लिहून टाकला मी. हा जो स्ट्रेटवाला पार्ट आहे तो लिहून टाकला. ओके, वरच्या साईडला सिंगल बॉन्ड O असेल आणि त्या ओलाच आपण काय जोडतोय? H जोडतोय. आणि हा जो इथला कार्बन आहे, मधला कार्बन, या कार्बनला तुम्ही H जोडताय ना अजून, जेणेकरून तो H मी असा खाली दाखवला. ओके, मग हा मोलेक्युल जो आहे हा असा सेपरेट जर लिहिला आपण तर तो व्यवस्थित समजणार नाही, त्याचं नाव सांगता येणार नाही. मग त्यालाच मी काय करतोय, असं प्रॉपरली कंबाईन करून घेतोय. CH3, त्या CH3च्या पुढे आहे हा वाला पार्ट, त्याला आपण एकत्र करतोय CH2, आणि त्याच्या वरच्या साईडला कोण आहे? OH. तो असा स्ट्रेट लिहून घेतोय. ओके, आता हा मोलेक्युल ओळखणं सोपं आहे. द नेम ऑफ मोलेक्युल इज इथेनॉल. या मोलेक्युलचं आपण नाव काय मेन्शन करतोय? दिस इज इथेनॉल. ही झाली अल्डिहाइडची रिएक्शन. तशी आपल्याला कीटोनची रिएक्शन दाखवायची. सपोज मी एखादा कीटोन इथे मेन्शन करतोय. लेट्स टेक एक्झाम्पल. सपोज आपण एखादा कीटोनचं एक्झाम्पल घेऊ. कीटोनमध्ये मी एक्झाम्पल घेतोय ऍसेटोनचं. हाऊ वी कॅन रिप्रेझेंट ऍसेटोन? CH3 C डबल बॉन्ड O CH3. हा जो मोलेक्युल आहे, द नेम ऑफ मोलेक्युल इज ऍसेटोन. ऍसेटोन इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोपॅनॉन. यालाच आपण काय बोलतो? प्रोपॅनॉन सुद्धा बोलतो. ओके, सो या प्रोपॅनॉनचं तुम्हाला करायचंय रिडक्शन. याच्या सगळ्याच्या सगळ्या तुम्ही रिएक्शन बघताय 1 2 3 वाल्या, या सगळ्याच्या सगळ्या रिएक्शन कुठले असणार आहे? रिडक्शन रिएक्शनच असणार आहे. याच्यामध्ये आपण ऍस्टोनचा यूज केलाय. आता कालचा आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे की तुम्ही ऍसेटोन म्हणजे कीटोनची रिएक्शन करताय तर तुम्ही कुठला रेड्युसिंग एजंट यूज केला होता? तर आठवण्याचा प्रयत्न केला. आपण रेड्युसिंग एजंट कुठला यूज करू शकतोय? तर आपण रेड्युसिंग एजंट यूज केला होता. करेक्ट, आपण यूज केला होता NaBH4. ओके, NaBH4 ला ऑप्शन पण आहे बरं का. तुम्ही Li लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड पण यूज करू शकताय. LiAlH4 हा पण तुम्ही वापरू शकताय. हे दोघं एकमेकांना ऑप्शन आहे. जर NaBH4 अवेलेबल नसेल तर तुम्ही LiAlH4 सुद्धा वापरू शकताय. ओके, सो हा जो NaBH4 आहे, जर मी तुम्हाला त्याचं नाव विचारलं तर मे बी तुम्हाला आठवतंय का? चेक करा. याला आपण नाव काय दिलं होतं? सोडियम बोरोहायड्रेट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. याचं नाव काय आहे? सोडियम बोरोहायड्राइड. सोडियम बोरोहायड्राइड. ओके, सो दिस इज सोडियम बोरोहायड्रेट. हा सोडियम बोरोहायड्राइड हा नेमका कोण आहे? सो दिस इज वन टाइप ऑफ रेड्युसिंग एजंट. हा एक प्रकारचा कोण आहे? रेड्युसिंग एजंट आहे. आणि रेड्युसिंग एजंट काय प्रोव्हाइड करतो आपल्याला? रेड्युसिंग एजंट प्रोव्हाइड करतो नेसंट हायड्रोजन. मग इथे मी नेसंट हायड्रोजन इथे शो करतोय. ओके, आता रिॲक्टंट नुसार मला नेसंट हायड्रोजन फक्त 2च यूज करायचे.
NaBH प्रो तुम्हाला किती पण नेसंट हायड्रोजन देणार आहे, पण तुम्हाला रिएक्टरनुसार फक्त यूज किती करायचे या मॉलिक्युलनुसार तुम्हाला 2च वापरायचे. त्या दोघांची मी ॲडिशन कशी करते बघा. त्यातला जो एक हायड्रोजन असणार आहे तो मी देणार यावरच्या ऑक्सिजनला आणि अजून एक हायड्रोजन असणार आहे तो देणार मी या कार्बनला. जेव्हा या दोघांची मी ॲडिशन करणार तर हा जो CO डबल बॉन्ड आहे, कार्बन ऑक्सिजन मधला डबल बॉन्ड आहे, दॅट डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. सो आपण H ऍड केल्यानंतर प्रॉडक्ट दिसायला असेल बघा, CH3 CH3. हा स्ट्रेट वाला पार्ट मी इथे लिहून घेतला, हा स्ट्रेट वाला पार्ट. ओके. त्या कार्बनला आपण एक हायड्रोजन देतोय ना, तो हायड्रोजन मी त्याचा खाली दाखवतो असं हायड्रोजन, आणि वरच्या साईडला सिंगल बॉन्ड O आणि त्या ओला काय जोडला आपण H जोडला. मग तुम्ही काय करा, हा जो खालचा हायड्रोजन आहे ना तो जसा वरती ऍडजस्ट करून घ्या. म्हणजे हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी असं सांगतो. तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस होईल ना तेव्हा तुम्ही असं काही करणारच नाही, तुम्ही डायरेक्टली H वरतीच लिहिणार आहात. ओके, पण त्याला प्रॅक्टिस लागेल. ओके, सो इथे मी H मेन्शन केलं. आता हा जो मॉलिक्यूल आहे हा सुद्धा एक प्रकारचा अल्कोहोलच आहे. या अल्कोहोलला 2 नावं आहेत. ओके, त्यातलं एक नाव जर आपण बघितलं तर तुम्ही चेक करा, हा जो फर्स्ट कार्बन आहे, सेकंड कार्बन आहे, सेकंड कार्बनला एक मिथिल आहे. सेकंड कार्बनला एक मिथिल असेल तेव्हा आपण त्या पोझिशनला काय बोलतो, आयसो बोलतो. आयसो नंतर चेक करा टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे, 3 कार्बन आहे. 3 कार्बनचा अल्किल कुठला असतो, प्रोपिल. मॉलिक्युलचं नाव झालं आयसोप्रोपिल अल्कोहोल. हे एक नाव झालं त्याचं आयसोप्रोपिल अल्कोहोल. आणि दुसरं एक नाव लिहायचं जे असणार आहे IUPAC नेम. ते IUPAC नेम द्यायचं कसं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला त्या चेनला, लॉंगेस्ट चेनला तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. मग लॉंगेस्ट चेन आपण आधी सिलेक्ट करून घेऊ. ओके, नाव हिअर इज द लॉंगेस्ट चेन. ही लॉंग चेन आहे. या लॉंग चेनला नंबरिंग करायचं. नंबरिंग कुठल्या साईडने करायचं असतं, ज्या साईडने हायड्रॉक्सिल ग्रुप क्लोज असेल. सो लेफ्ट साईड राईट साईड दोघं साईडने इक्विडिस्टन्स आहे. नंबरिंग तुम्ही कुठल्या पण साईडने करू शकताय. सो नंबरिंग मी हेच ठेवतो, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 अँड कार्बन नंबर 3. आता 3 कार्बन आहे. 3 कार्बनचा जो अल्केन असतो, 3 कार्बनचा अल्केन कुठला असतो, इट्स अ प्रोपेन. मग आपल्याला रूल सांगितला गेला होता IUPAC मध्ये की तुम्ही आधी अल्केनचं नाव लिहून टाका, अल्केनच्या ला रिप्लेस करा आणि ला रिप्लेस करून तिथे OL मेन्शन करा. पण त्यांनी हे पण सांगितलं होतं की OL लिहिताना तिथे त्याची पोझिशन मेन्शन करणं गरजेचं आहे, की अल्कोहोलिक ग्रुप किती नंबरच्या कार्बनला जोडला गेलाय, इट इज ॲट कार्बन नंबर 2. सो आय एम गोइंग टू राईट हिअर प्रोपेन 2 ऑइल. सो द नेम ऑफ मॉलिक्युल इज प्रोपेन 2 ऑइल. काही टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला प्रोपेन 2 ऑइलचं नाव डायरेक्टली 2 प्रोपेनॉल पण सापडणार आहे. दॅट इज ऑल्सो ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, त्याचं नाव तुम्हाला 2 प्रोपेनॉल सुद्धा चालेल. या दोघं नावांपैकी कुठलं पण एक नाव तुम्ही यूज करू शकताय. ओके, जस्ट पार्ट ऑफ नॉलेज माहिती सुद्धा की दोघं अलाउड आहे. ओके, हे झालं रिॲक्शन कुठली, ज्याच्यामध्ये आपण कीटोनचा वापर केलाय. आता आपल्याला तिसरं एक्झाम्पल घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन दाखवायची. मी एक कार्बोक्सिलिक ऍसिड इथे शो करतोय. सो हिअर इज अ कार्बोक्सिलिक ऍसिड, CH3 C डबल बॉन्ड O OH. मला या कार्बोक्सिलिक ऍसिडचं नाव कोणी सांगू शकतंय, व्हॉट इज द नेम ऑफ दिस कार्बोक्सिलिक ऍसिड? एक आहे हिस्टोरिकल नेम. हिस्टोरिकल नेम त्याचं आहे, ज्याला आपण इथे मार्क करतोय, ऍसेटिक ऍसिड. ज्याला आपण काय बोलतोय, ऍसेटिक ऍसिड. आणि दुसरं नाव जे तुम्हाला आता जमेल, तुम्ही फक्त मला सांगा या तिसऱ्या मॉलिक्युलमध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे, फटाफट रिप्लाय करा. कार्बन किती आहे त्याच्यामध्ये, 2 कार्बन आहे. 2 कार्बनचा अल्केन कुठला असतो, इथेन. मग मी इथे मेन्शन करून घेतलं आधी इथेन. मग एक मिनिट, इथे मी इथेन लिहून घेतलंय. आता त्यांनी रूल काय सांगितलं माहिती का, इथेनच्या एंडिंगला जो आहे तो रिप्लेस करायचा आणि रिप्लेस करून त्या च्या जागेवरती तुम्हाला OIC ऍसिड ऍड करायचं. बघा, OIC ऍसिड. मग या मॉलिक्युलचं नाव झालं इथॅनोइक ऍसिड. सगळ्यांना समजलं हे इथॅनोइक ऍसिड कसं आलंय? समजा मी तुम्हाला अजून मी तुम्हाला अजून एक मॉलिक्यूल दिला, सपोज CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O OH. हे पण एक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. या कार्बोक्सिलिक ऍसिडचं मला IUPAC नेम लिहायचं आहे. ओके, सो मला एक सांगा, या कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये नंबर ऑफ कार्बन किती सापडते तुम्हाला, 1 2 3 अँड 4. 4 कार्बनचा काय असणार आहे इथे अल्केन. 4 कार्बनचा अल्केन मी लिहून घेतलाय ब्युटेन. अकॉर्डिंग टू रूल मी काय केलं पाहिजे, ब्युटेनचा जो आहे एंडिंगला तो रिप्लेस केला आणि त्या ला रिप्लेस करून तिथे मला OIC ऍसिड लिहायचं आहे. OIC ऍसिड. मॉलिक्युलचं नाव काय झालं, ब्युटॅनोइक ऍसिड.
सो हे झालं आयुपीएसी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, एक जस्ट एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस केलं. चला रिएक्शन कंटिन्यू करू आता. ओके, लेट्स प्रोसीड फर्दर. ओके, सो आता कार्बोक्सिलिक ऍसिड घेतले. कार्बोक्सिलिक ऍसिडला कन्वर्ट करायचं अल्कोहोलमध्ये. ते करण्यासाठी तुम्हाला एका रेड्युसिंग एजंटची गरज आहे. तर रेड्युसिंग एजंट तुम्ही काल कुठला वापरला होता? लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट, LiAlH4 आपण यूज केला होता. लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेटच्या प्रेझेन्समध्ये तुम्हाला कोणाची गरज असते? वॉटरची गरज असते. आता लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट याचं नाव लिहून ठेवतोय. दिस इज लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा एक प्रकारचा कोण आहे? पुन्हा सेम क्वेश्चन. इट इज वन टाइप ऑफ रेड्युसिंग एजंट. आणि रेड्युसिंग एजंट आपल्याला काय प्रोव्हाइड करतो? नेसंट हायड्रोजन प्रोव्हाइड करतो. आता रिॲक्टंटनुसार नेसंट हायड्रोजन चेंज करायचे असतात. कार्बोक्सिलिक ऍसिड जेव्हा असतो ना, तेव्हा मला नेसंट हायड्रोजन किती लागतात? 4 लागतात. या 4चा मी कसा वापर करतो नीट समजून घ्या. या 4 नेसंट हायड्रोजनचा मी कसा वापर करतोय? मला 2 नेसंट हायड्रोजन इथे यूज करायचे. कोणासाठी वापरायचे? या ऑक्सिजनला रिमूव्ह करण्यासाठी. या एकट्या ऑक्सिजनला रिमूव्ह करण्यासाठी मी 2 नेसंट हायड्रोजन यूज केले आणि मला बाय प्रोडक्ट काय मिळतंय? H2O मिळतंय. हे 2 हायड्रोजन ऑक्सिजन सोबत कंबाईन झाले, बाय प्रोडक्ट तुम्हाला H2O मिळालं. उरलेले 2 हायड्रोजन तुम्हाला फक्त काय करून द्यायचे? या कार्बनला जोडून द्यायचे. सो जेणेकरून मला प्रोडक्ट असं दिसेल बघा. CH3 CH2 अँड OH. हा जो मॉलिक्यूल फॉर्म झालाय, द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथेनॉल. इथेनॉल इज ऑल्सो कॉल्ड ॲज इथिल अल्कोहोल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे की तुम्हाला कुठला मॉलिक्यूल रिड्यूस केल्यानंतर कुठल्या टाईपचं अल्कोहोल मिळतंय. तुम्ही जर बघितलं अल्डेहाइडचा तुम्ही यूज केला, अल्डेहाइडचं रिडक्शन केलं तर तुम्हाला जे अल्कोहोल मिळतं त्या अल्कोहोलचा टाईप कुठला असतो? दिस इज अन प्रायमरी अल्कोहोल. जर तुम्ही कीटोन यूज करत असाल, कीटोनचं रिडक्शन तुम्ही केलं तर तुम्हाला जे अल्कोहोल मिळतं ना, त्या अल्कोहोलचा टाईप कुठला असतो? दिस इज अन सेकंडरी अल्कोहोल. ते अल्कोहोल कुठलं असतं? सेकंडरी. तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिडचा यूज केला, कार्बोक्सिलिक ऍसिडला इथे मेन्शन करतो Ca, कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडला तुम्ही रिड्यूस केलं, तुम्हाला पुन्हा काय मिळालं आहे? प्रायमरी अल्कोहोल मिळालं. मग तुम्हाला कोण प्रायमरी अल्कोहोल होतंय, कोण सेकंडरी अल्कोहोल होतंय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, किंवा MCQ साठी हे महत्त्वाचं असेल. ओके, MCQ पॉईंट ऑफ. आता हे झालं कालच्या टॉपिकची एक शॉर्ट रिव्हिजन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. आता आपण पुढचा टॉपिक कंटिन्यू करूया. बघा, ज्या पहिल्या मिनिटाला जे स्टुडंट जॉईन नव्हते त्यांच्यासाठी सांगतोय की आपला हा कालचा टॉपिक होता बघा सगळा. हा, आता कालच्या टॉपिकनुसार आपण या सगळ्या रिॲक्शन फिनिश केल्या, इथपर्यंत आपण पोहोचलोय. आता आपल्याला स्टार्ट करायची ही तिसरी रिॲक्शन. ओके, ही तिसरी रिॲक्शन आपण स्टार्ट करतोय. सो लेट्स प्रोसीड फॉर द रिॲक्शन फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. आपल्याला काय बनवून दाखवायचंय? आपल्याला अल्कोहोल बनवून दाखवायचं आहे. कोणाचा वापर करायचा आपल्याला? ग्रिग्नार्ड रिएजंटचा. सो लेट्स प्रोसीड फॉर द सेम रिॲक्शन. ओके, फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंटचा सिम्बॉल कोणाला आठवतंय का? 11th ला होता बघा. व्हॉट इज द सिम्बॉल, व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला फॉर ग्रिग्नार्ड रिएजंट? मॅग्नेशियम हॅलाइड. हां, दॅट इज RMgX. त्याला आपण रिप्रेझेंट कसं करतो? RMgX. यालाच तुम्ही असं बोलू शकताय, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. त्याला तुम्ही काय बोलू शकताय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड हा एक प्रकारचा मॉलिक्यूल आहे ज्याला आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड पण म्हणू शकतोय. ज्याला आपण काय म्हणू शकतो आहे? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. सो याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं नाव का दिलं गेलं समजून सांगतो. समजा मी ग्रिग्नार्ड रिएजंटचं एखादं एक्झाम्पल घेतोय. लेट्स टेक वन एक्झाम्पल. समजा मॉलिक्यूल मी असा रिप्रेझेंट केला, CH3Mg Br, ज्याचं नाव आहे मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड मी या पद्धतीने रिप्रेझेंट करतोय, CH3, देन दिस इज Mg अँड दिस इज Br. आता तुम्ही एक ऑब्झर्व करा, याच्यामध्ये कार्बन, हा जो कार्बन आहे आणि इकडचा एक मेटल आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा मेटलमध्ये काउंट केला जातो आणि कार्बन जर म्हटलं तर तो एक प्रकारचा ऑर्गॅनिकचा पार्ट आहे. म्हणजे हा असा एक मॉलिक्यूल आहे, ज्या मॉलिक्यूलमध्ये ऑर्गॅनिकचा कार्बन म्हणजे ऑर्गॅनिकवाला पार्ट तुम्ही कोणासोबत जोडता आहात? मेटल सोबत जोडताय.
म्हणून या कंपाऊंडला नाव दिलं ऑर्गॅनो मेटालिक. म्हणजे ऑर्गॅनिक वाला पार्ट आहे कार्बन आणि मेटल आहे मॅग्नेशियम. असे दोन पार्ट तुम्ही कंबाईन केले म्हणून या टाईपच्या कंपाऊंडला आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड सुद्धा म्हणू शकतोय. व्हॉट इज ऑर्गॅनोमेटॅलिक? बॉन्ड. द बॉन्ड विच इज फॉर्म बिटवीन कार्बन अँड मेटल. The bond which is formed between carbon and any metal, that bond is called as organometallic bond. And what is organometallic compound? Those compound which consist of organometallic bond. The compound which consists of organometallic bond, that compound is called as organometallic compound. Grignard reagent is one example of organometallic compound. हा जो पार्ट आहे हा जस्ट पार्ट ऑफ नॉलेज आहे. हा तुम्हाला पुस्तकात कोणी सांगणार नाहीये. ओके, तुम्हाला दिलेलं पण नाही, फक्त नॉलेजेबल पार्ट आहे म्हणून सांगितलंय. फॉरगेट अबाउट दिस. ओके, सो लेट्स कंटिन्यू विथ द रिॲक्शन. आता जी रिॲक्शन मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ती सगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाची आहे. ती बोर्डला महत्वाची आहे, सीईटीला महत्वाची आहे, नीटला पण महत्वाची आहे. ओके, ग्रिग्नार्ड रिएजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो लेट्स प्रोसीड फॉर द ग्रिग्नार्ड रिएजन. बघा रिॲक्शन कशी होते. ग्रिग्नार्ड रिएजन सोबत कोण कोण रिॲक्शन दाखवतं? तुम्ही अल्डेहाइड वापरू शकताय, तुम्ही कीटोन वापरू शकताय. अल्डेहाइड आणि कीटोन यांची केमिकल रिएक्शन कोणासोबत होणार आहे? यांची केमिकल रिएक्शन आपल्याला करायची आहे ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत. मग आता ही रिएक्शन कशी होते आपण डायरेक्टली स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी डिस्कशन करतोय अल्डेहाइडचा. ओके, सो एखादं मी बेसिक अल्डेहाइड घेतोय. लेट्स टेक एक्झाम्पल HC डबल बॉन्ड OH. हा जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन एकच आहे. एका कार्बनचा जो अल्केन असतो तो असतो मिथेन. मी मिथेनचा शेवटचा ई आधीच लिहिला नाहीये, त्याला मी रिप्लेस करून ठेवलंय. आणि शेवटी तुम्हाला अल्डिहाइडसाठी AL जोडायचा असतो. मॉलिक्यूलचं नाव काय झालं? मिथॅनल. या मॉलिक्यूलचं नाव काय झालं? मिथॅनल. मिथॅनलला अजून एक नाव आहे फॉर्मल्डिहाइड. There is another name for methanol, it's a formaldehyde. And now this formaldehyde, it is going to react with Grignard reagent. Okay, Grignard reagent चा जनरल फॉर्म्युला काय आहे? RMgX. मी इथे त्याचे एक्झाम्पल घेतो आहे CH3MgBr. तुम्ही असं नेसेड नाही की तुम्ही हाच घेतला पाहिजे, तुम्ही ब्रोमिन घ्या, क्लोरीन घ्या, आयोडीन घ्या, कुठलं पण घेऊ शकता. ओके, आता रिएक्शन कशी होते बघा. ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये हा जो मॅग्नेशियम वाला पार्ट आहे तो असतो नेहमी पॉझिटिव्ह वाला पार्ट. MgBr हा जो पार्ट आहे ना, हा MgBr हा पॉझिटिव्ह साईड असते आणि हा जो CH3 वाला आहे तो निगेटिव्ह म्हणून कन्सिडर केला जातो. आता होतं काय बघा एक्झॅक्टली. हा जो अल्किल ग्रुप असेल, अल्किल ग्रुप छोटा असू द्या मोठा असू द्या, हा पूर्णच्या पूर्ण अल्किल ग्रुप अटॅक करतो कोणावरती? या कार्बोनिल कार्बनवरती. हा CH3 ग्रुप अटॅक करतोय आणि अटॅक करतोय म्हणजे काय? जोडला जातो या कार्बनवरती. पण त्या कार्बनची ऑलरेडी व्हॅलेन्सी 4 होती आणि तरी तुम्ही CH3 जोडताय. मग अशा केसमध्ये काय होतं? हा वरचा जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि त्या बॉन्डच्या मधले इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात? ऑक्सिजनकडे जातात. ओके, सो आता बघा हे जे मी 2 ॲरो दाखवलेत ना, त्याच्यामध्ये जे काही चेंजेस झाले ते आपल्याला पुढे दाखवायचे. बघा चेंजेस असे झाले, H ॲज इट इज, C ॲज इट इज, पुन्हा H ॲज इट इज. हा तर मी स्ट्रेटवाला पार्ट इथला दाखवून दिला, हा स्ट्रेटवाला पार्ट. नंतर या मधल्या कार्बनवरती मी अटॅक केला या CH3चा, मग तो CH3 असं मी खाली दाखवतोय. CH3चा अटॅक झाला. ओके, वरच्या साईडला बघा काय झालं. तो इथे वरती डबल बॉन्ड होता की नाही? डबल बॉन्ड होता इथे. त्या डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक झाला आणि ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले ऑक्सिजनकडे. मग डबल बॉन्डचे मी ते दाखवणार सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्डच्या वरती O दाखवायचा आहे आणि ओच्या वरती इथे चार्ज काय द्यायचा आहे? निगेटिव्ह चार्ज द्यायचा. निगेटिव्ह चार्ज का द्यायचा? कारण इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे गेले. इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे गेले म्हणून तिथे चार्ज घेणार आहे निगेटिव्ह चार्ज. जेव्हा तिथे निगेटिव्ह चार्ज असतो तर बघा आता होणार काय पुढे. हा जो काही MgBr वाला पार्ट आहे, MgBr कसा आहे? पॉझिटिव्ह. आणि याच्या हेडवरती चार्ज काय आलाय? याच्या हेडवरती चार्ज आहे निगेटिव्ह आणि इथे चार्ज आहे पॉझिटिव्ह. हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकमेकांना अट्रॅक्ट करतात. मग हा जो उरलेला MgBr ग्रुप आहे ना, तो MgBr ग्रुप तुम्हाला इथे जोडून द्यायचा आहे. MgBr हे जे फॉर्म झालं याला बोलतात मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. ही पहिलीच रिएक्शन आहे, समजायला थोडा वेळ लागेल तुम्हाला. एकदा दोनदा तीनदा रिपीट करू जेणेकरून ते सोपं वाटेल तुम्हाला. याला आपण काय बोलतो? दिस इज कॉल्ड ॲज मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. याला आपल्याला सिम्पली नाव द्यायचं असतं मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. याला काही लोक अडक्ट सुद्धा बोलतात. व्हॉट इज दिस अडक्ट ते समजून सांगतो. अडक्टचा अर्थ असतो ॲडिशन प्रॉडक्ट. अडक्टचा अर्थ काय असतो? दिस इज अन ॲडिशन प्रॉडक्ट. ओके,
ॲडिशन प्रॉडक्ट त्यांनी ADD वापरलाय, पहिला ADD वापरलाय आणि शेवटचा UCT वापरलाय. असं काही विचित्र प्रकार करण्याची गरज नव्हती अडक्ट नाव देण्याची. अडक्टचा अर्थ फक्त माहिती असू द्या, दिस इज अन ॲडिशन प्रॉडक्ट. दोन मॉलिक्युलचं काय आहे ते ॲडिशन प्रॉडक्ट आहे म्हणून त्याला नाव दिलं अडक्ट. ओके, अडक्टचा मिनिंग ॲडिशन प्रॉडक्ट. ओके, आता बघा पुढे जाऊन काय करायचं आपल्याला. याच्यामध्ये हे जे काही ॲडिशन प्रॉडक्ट फॉर्म झालंय याच्यामध्ये आता तुम्हाला ऍड करायचं आहे वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचं आपल्याला. इथे आपण वॉटर मॉलिक्यूल शो करतोय HOH. ओके, जेव्हा आपण वॉटर मॉलिक्यूल ऍड करतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतं बघा. हा जो काही MgBr ग्रुप आहे तो MgBr ग्रुप तुम्हाला रिमूव्ह करायचा आणि त्याला रिमूव्ह करून तिथल्या जागेवर तुम्हाला H टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट असं दिसलं बघा. HCH, डाऊन साईडला CH3 आहे, अप साईडला O आहे आणि त्या O च्या जवळ आता तुम्हाला घेऊन जायचं या हायड्रोजनला. ओके, तो हायड्रोजन तुम्ही ऍड केलाय, H दाखवून दिला. तुम्ही रिमूव्ह कोणाला केलं? तुम्ही रिमूव्ह केलं MgBr ला. ओके, आता त्या Mgचा बॉन्ड होता या ऑक्सिजन सोबत, पण तो बॉन्ड आता आपण इथून काय केलाय, ब्रेक केलाय. मग या MgBr सोबत तुम्हाला इथला काय जोडून द्यायचा आहे, OH जोडून द्यायचा आहे. इथे साईडला मी काय मेन्शन केलंय, OH मेन्शन केलंय. हे जे प्रोडक्ट आहे दिस इज हॅलाइड अँड हायड्रॉक्साईड ऑफ मॅग्नेशियम. याला आपण काय बोलतो, हॅलाइड अँड हायड्रॉक्साईड ऑफ मॅग्नेशियम. ओके, सो ते तर बाय प्रोडक्ट आहे, त्याला आपल्याला फेकून द्यायचं आहे, वेस्ट प्रोडक्ट आहे. तर हे जे मेन कंपाऊंड आहे हे मेन कंपाऊंड आहे ज्याचं नाव आहे इथेनॉल. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथेनॉल. हा मॉलिक्यूल रीड कसा करायचा आहे, CH3 CH2OH, CH3 CH2OH असं वरती जातो मी, CH3 CH2OH. त्याला आपण काय बोलतोय, दिस इज अन इथेनॉल. ओके, ही रिएक्शन मी रिपीट करतो बघा. काय रिएक्शन ते पूर्णपणे समजून घ्या. आपण जे टायटल दिलं होतं त्या टायटलमध्ये आपण यूज करतोय फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट वी आर गोइंग टू प्रिपेअर अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. त्यासाठी आपण पहिले अल्डिहाइडची रिएक्शन घेतोय. अल्डिहाइड मी एकदम बेसिक घेतला होता, तो आहे फॉर्मल्डिहाइड. थोडंसं रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. फॉर्मल्डिहाइडला रिप्रेझेंट कसं करायचं, HC_OH. हा मॉलिक्यूल आहे फॉर्मल्डिहाइड. दिस फॉर्मल्डिहाइड इज ऑल्सो नोन ॲज मिथॅनॉल. त्याला आपण अजून एक नाव दिलं आहे, दिस इज कॉल्ड ॲज मिथॅनॉल. ओके, या फॉर्मल्डिहाइडची रिएक्शन आपल्याला करायची ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत. मी ग्रिग्नार्ड रिएजंट इथे यूज करतोय. लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, आय एम गोइंग टू टेक ग्रिग्नार्ड रिएजंट CH3 MgBr. ओके, आता ग्रिग्नार्ड रिएजंट जेव्हा आपण यूज करतो तेव्हा एक लक्षात घ्या, पुस्तकात मे बी तुम्हाला दिलं नसेल पण तुम्हाला इथे ड्राय इथरची गरज असते. मागे मी सांगायला विसरलो, पण इथे तुम्हाला काय यूज करायचं असतं, ड्राय इथर. पुस्तकात नाही दिलं पण ते लागतं तिथे. ठीक आहे, सो आता बघा काय होतं एक्झॅक्टली. जो ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्ही यूज करतायत ना, त्या ग्रिग्नार्ड रिएजंट मधला हा जो अल्किल ग्रुप आहे, हा अल्किल ग्रुप अटॅक करणार. हा कोणावरती अटॅक करणार, कार्बोनिल कार्बनवरती. या कार्बनला कुठला कार्बन बोलतात, कार्बोनिल कार्बन. जेव्हा त्याचा अटॅक होईल तेव्हा ते इलेक्ट्रॉन शिफ्ट होतील या ऑक्सिजनकडे. ओके, या दोन ॲरोमुळे तुम्हाला एक प्रॉडक्ट मिळेल. कसं प्रॉडक्ट मिळेल ते समजून सांगतो बघा. HCH ॲज इट इज. इथे डाऊन साईडला अटॅक कोणी केलाय, CH3 ने. वरच्या साईडला डायरेक्ट लिहून टाकायचं O. O वरती चार्ज येणार, इथे निगेटिव्ह चार्ज येणार आणि निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे तो या पॉझिटिव्ह MgBr ला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. इथे तुम्हाला जोडून द्यायचं आहे MgBr. हे जे फॉर्म झालंय याला बोलतो आपण अडक्ट, ज्याला बोलतो आपण ॲडिशन प्रॉडक्ट. अडक्ट म्हणजेच काय, एक प्रकारचं ते ॲडिशन प्रॉडक्ट. तुम्ही ते मायनस आणि प्लस असा चार्ज दाखवला तरी चालतो. बघा याचं जे नाव आहे त्याला मी तुम्हाला सांगतोय, दिस इज अन मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स, ज्याला आपण नाव दिलं आहे ॲडिशन प्रोडक्ट, दॅट इज अडक्ट. आता या ॲडिशन प्रोडक्टमध्ये पुढे जाऊन काय करायचं आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये त्याच्यामध्ये सिम्पली वॉटर मॉलिक्यूल ॲड करायचं आहे. ओके, वॉटर मॉलिक्यूल ॲड करायचं आहे. वॉटरला मी मेन्शन करताना HOH असं मेन्शन केलं आहे. ओके, सो आता होतं काय बघा एक्झॅक्टली. इथे थोडंसं ॲसिड सुद्धा यूज करायचं असतं, पण आपल्या पुस्तकात नेमकं ते दिलेलं नाही आहे, पण तिथे ॲसिडचं पण तुम्हाला यूज करायचं असतो. आता बघा एक्झॅक्टली काय होतं. सो हा जो MgBr आहे त्या MgBr ला तुम्ही सबस्टिट्यूट करा, रिप्लेस करा, त्याला रिमूव्ह करा आणि MgBr ला रिमूव्ह करून इथला H ते जोडून द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट असं दिसलं बघा. आता मी लिहिताना इथून सुरुवात करतोय असं CH3 पासून, CH3 त्याच्या पुढे
त्याच्या पुढे मी हा पार्ट दाखवतोय, याला एकत्र लिहून घ्या. CH3 देन CH2 आणि मग त्याच्या पुढे हा O आहे आणि त्या O जवळ मी आता घेऊन चाललो आहे इथला H. हे झालं CH3 CH2 OH. प्लस तुम्ही इथून रिमूव्ह कोणाला केलं होतं बघा, तुम्ही MgBr ला रिमूव्ह केलं होतं. इथे हा Mg आहे, त्या Mg ला Br आहे. त्या MgBr सोबत आता मी कोणाला जोडतो, इथे OH ला जोडतो आहे. इथे मी जोडून देणार OH. हा जो मेन कंपाऊंड फॉर्म झालाय त्याचं नाव आहे इथेनॉल. आता ही सेकंड टाइम मी रिएक्शन रिपीट केली. आता पुन्हा मी रिपीट नाही करत. का नाही रिपीट करत? कारण याच्या पुढची रिएक्शन तुम्हाला सेम वेने करायची. बघा अगदी सेम आहे, काहीही चेंजेस तुम्हाला करायचे नाही, अगदी परफेक्ट त्याच वेळी तुम्हाला रिएक्शन सॉल्व्ह करायचे. तुम्हाला हे आपोआप कळायला लागणार. बघा फक्त मी अल्डेहाइड चेंज करतोय. आता अल्डेहाइड मी असं दाखवतोय, CH3 C डबल बॉन्ड O H. या अल्डेहाइडचं नाव आहे ॲसिटल्डिहाइड. ॲसिटल्डिहाइड इज ऑल्सो कॉल्ड ॲज इथेनॉल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इथेनॉल. या अल्डिहाइडमध्ये मी ॲड करतोय ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट मी ॲड करतोय, सपोज मी सेम वरच ॲड केला, CH3 Mg. इथे सपोज मी मुद्दाहून I घेतोय, त्याने काही फरक पडणार नाही. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, नाउ व्हॉट विल हॅपन, लुक ॲट द रिएक्शन. तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट मधला जो अल्किल ग्रुप आहे ना, ग्रिग्नार्ड रिएजंट मधला जो अल्किल ग्रुप आहे, या अल्किल ग्रुपचा तुम्हाला अटॅक करायचा या कार्बोनिल कार्बनवरती. जेव्हा त्याचा अटॅक होणार कार्बोनिल कार्बनवरती, तेव्हा तुम्हाला इथले इलेक्ट्रॉन शिफ्ट करायचे ऑक्सिजनकडे. हे केल्यामुळे ऑक्सिजनवरती चार्ज करणारे मग निगेटिव्ह चार्ज येईल. मग ते आपल्याला दाखवायचं आहे पुढच्या साईडला. बघा प्रॉडक्ट दिसताना कसं असेल, CH3 CH स्ट्रेट लिहून घेतलं. त्याच्यानंतर डाऊन साईडला इथे अटॅक कोणी केलाय, CH3 अटॅक केलाय. वरच्या साईडला सिंगल बॉन्ड होईल, त्या सिंगल बॉन्डच्या वरती O आहे. त्या O वरती जर निगेटिव्ह चार्ज आला असेल, तो पॉझिटिव्ह MgI ला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. इथे आपण मेन्शन करू MgI. O निगेटिव्ह आहे, MgI कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. हे जे फॉर्म झालंय याला नाव द्यायचं असतं मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. याला आपण नाव काय देतो आहे, इट इज कॉल्ड ॲज मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. आणि हे जे मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आहे याला एक प्रकारे आपण ॲडिशन प्रोडक्ट म्हणतो, जर इथे तुम्ही सिम्पली नाव देऊ शकता आहात अडक्ट. ओके, सो या अडक्टमध्ये, या ॲडिशन प्रोडक्टमध्ये तुम्हाला सिम्पली ॲड करायचं आहे वॉटर मॉलिक्युल इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. सो आता काय होणार बघा, ॲज युजल आपण त्याला काय करतोय, त्या वरचा जो ग्रुप आहे ना, कुठला ग्रुप, MgI. या MgI ला सबस्टिट्यूट करा आणि त्या MgI च्या जागेवर तुम्हाला H प्लेस करायचा आहे, जेणेकरून तो प्रोडक्ट असं दिसेल बघा, CH3 CH डाऊन साईडला आहे CH3. हा जो हायड्रोजन आहे ना, असा सेपरेट लिहिण्यापेक्षा मी त्याला काय केलं, त्याला मी या कार्बन जवळ असं जवळजवळ लिहून घेतलं बघा. इथे मी त्याला CH मेन्शन केलंय. ओके, आणि वरच्या साईडला कोण आहे, सिम्पली OH आहे. प्लस तुम्हाला एक बाय प्रोडक्ट मिळेल. तुम्ही तिथून रिमूव्ह कोणाला करताय, MgI ला रिमूव्ह करताय. बघा तुम्ही इथून कोणाला रिमूव्ह केलं, MgI ला रिमूव्ह केलं. MgI ला रिमूव्ह केल्यानंतर इथला जो OH उरलाय, तो OH तुम्हाला तिथे जोडून द्यायचा मॅग्नेशियमला. ओके, ते तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळेल. आणि हे जे मॉलिक्युल आहे, हा जो मॉलिक्युल आहे, हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे. आणि त्या अल्कोहोलचे दोन नाव आहेत, एक आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल, आणि दुसरं त्याचं नाव असणार आहे, दिस इज कॉल्ड ॲज प्रोपेन 2 ऑइल, किंवा तुम्ही त्याला 2 प्रोपेनॉल असं पण नाव देऊ शकता. दिस इज कॉल्ड ॲज 2 प्रोपेनॉल. दोघंही नावं चालतील. सो ह्या दोन रिएक्शन झाल्या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या. आता ग्रिग्नार्ड रिएजंटची आपल्याला अजून एक रिएक्शन घ्यायची, ती जी आपल्याला कीटोन सोबत घ्यायची. ओके, तिसरी रिएक्शन मी ते कंटिन्यू करतोय, थर्ड रिएक्शन विथ कीटोन. एखादा मी कीटोन दाखवतोय, एक मिनिट, कोणाला काही डाऊट आहे का सर, याला अडक्ट का म्हणतात? केदार, अडक्ट केव्हा विचारलाय, आधीचा क्वेश्चन आहे की आता विचारलाय केदार? सर थोड्या वेळापूर्वी विचारला होता. पण समजलं का तुला ते आता? नाही सर. नाही का? तू केव्हा जॉईन झाला? सर थोडा लेट झाला होता. बघा अडक्ट का म्हणतो आपण, तिथे एक्सप्लेन केलं होतं या ठिकाणी. अडक्टचा मिनिंग असं असतो की या दोन मोलिक्युलचं ते काय आहे, ॲडिशन प्रोडक्ट आहे. इथे मी वर्ड लिहितोय ॲडिशन प्रोडक्ट. ॲडिशन प्रोडक्ट. मग त्यांनी काय केलंय, ॲडिशन शब्दाचा ADD वापरलाय आणि प्रॉडक्टचा शेवटचे UCT वापरला आहे. या दोघं वर्डला त्यांनी कंबाईन केलं आणि म्हणून नाव देऊन टाकलं अडक्ट. अडक्टचा असं काही खूप सायंटिफिक अर्थ नाहीये. अडक्ट म्हणजे सिम्पली ॲडिशन प्रोडक्ट. अडक्टचा अर्थ काय असतो या ठिकाणी, दिस इज अन ॲडिशन प्रोडक्ट, दॅट्स इट.
ओके, नाउ विल प्रोसीड फॉर द थर्ड रिएक्शन. ओके, मला एकदा बघू द्या कोण कोण प्रेझेंट आहे. केदार, ऋषिकेश, श्रुती अँड अनदर सृष्टी सॉरी. चला, सो लेट प्रोसीड फॉर द थर्ड रिएक्शन. याच्यामध्ये आपण कीटोनची रिएक्शन दाखवू. कीटोन मी इथे यूज करतो आहे CH3 C डबल बॉन्ड O अँड CH3. हा जो कीटोन आहे याचे दोन नाव आहेत. त्याला एक नाव तुम्ही देऊ शकताय, दिस इज ॲसेटोन. त्याला आपण एक नाव देतो आहे ॲसेटोन. आणि याला अजून एक नाव आहे, इट इज कॉल्ड एज प्रोपॅनोन. प्रोपॅनोन या कीटोन मध्ये मी ऍड करतोय ग्रिग्नार्ड रिएजंट, दॅट इज 1 मिनिट. ओके, आपण इथे यूज करतोय CH3 MgBr. याला आपण बोलतोय मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आणि इथे आपल्याला काय यूज करायचं असतं, ड्राय इथर आपण यूज करतोय. ओके, आता ॲज युजल रिएक्शन जशी मागची आपण रिएक्शन केल्या त्या सेम वेळी तुम्हाला रिएक्शन करायचे. रिएक्शन कशा होत्या बघा. हा जो CH3 ग्रुप आहे, हा CH3 ग्रुप किंवा अल्किल ग्रुप अटॅक करणाऱ्या कार्बोनिल कार्बनवरती. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन शिफ्ट होतं या ऑक्सिजनकडे. त्याच्यामुळे ऑक्सिजनवरती चार्ज करणार निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह MgBrला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. हे सगळं दाखवायचं तुम्हाला प्रोडक्ट साईडला. बघा, CH3 ॲज इट इज CH3. हा स्ट्रेटवाला पार्ट मी आधी लिहून घेतला, एवढा स्ट्रेटवाला पार्ट. ओके, याच्यावरती अटॅक कोणी केलाय, या CH3ने अटॅक केलाय. बघा, तो CH3 ते खाली दाखवतोय. CH3 वरच्या साईडला ऑक्सिजन आहे, ज्या ऑक्सिजनकडे निगेटिव्ह चार्ज आहे. आणि त्या ऑक्सिजनकडे आता अट्रॅक्ट होते कोण, MgBr. इथे मेन्शन करतोय मी MgBr. याच्यात चार्ज काय, पॉझिटिव्ह. हे जे फॉर्म झालंय याला बोलतात मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. याला आपण काय बोलतोय, दिस इज अन मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. आणि या मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सला आपण एक नाव दिलं आहे, इट इज कॉल्ड एज अडक्ट, दॅट इज ॲडिशन प्रोडक्ट. या ॲडिशन प्रोडक्टमध्ये तुम्हाला आता काय टाकायचं आहे, वॉटर मॉलिक्यूल टाकायचं आहे, H2 आपल्याला टाकायचं आहे. हा जेव्हा आपण H2 टाकणार तेव्हा प्रोसेस काय होते बघा. H2 ॲड केल्या केल्या प्रोसेस अशी होते की या MgBrला आपण इथून रिमूव्ह करतोय. आणि याला रिमूव्ह करून त्याच्या जागेवरती आपण कोणाला टाकतोय, Hला टाकतोय. जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट दिसायला असं असेल बघा, CH3 C CH3 CH3 आणि इथे कोण असणार आहे, O. आणि त्या ओच्या जवळ, इथल्या ओच्या जवळ तुम्ही आता काय लिहिताय, तिथे H लिहित आहात. तिथे आपण दाखवलंय H प्लस अजून एक तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळेल. ओके, तुम्ही इथून रिमूव्ह कोणाला केलंय, MgBrला. तो MgBr मी आहे तसं दाखवतोय. ओके, आणि त्या MgBrला तुम्हाला इथे उरलेला OH जोडून द्यायचा आहे. इथे आपण मेन्शन केलाय OH. ओके, हे जे आहे ते बाय प्रोडक्ट आहे. मेन तर प्रोडक्ट आपलं वरती आहे. हे जे मेन प्रोडक्ट आहे त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. त्याचे दोन नाव आहेत. तर त्याचे दोन नावं आहेत, तर ते दोन नावांपैकी कुठलं तरी एखादं नाव तुम्हाला सांगता येईल का, कुठलं पण एक नाव. चला मी सांगतो तुम्हाला, तुम्ही माझ्या क्वेश्चनचे आन्सर द्या आता. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला गेलाय त्या कार्बनचा टाईप सांगा ना, त्या कार्बनचा टाईप कुठला आहे, टर्शरी. टर्शरी कार्बन. मग याच्या नावाची सुरुवात लिहिताना करायची टर्शरी डॉट. टर्शरी नंतर मला सांगा की इथे टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे, टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे, 4. 4 कार्बनचा अल्किल कुठला असतो, ब्युटिल. 4 कार्बनचा अल्किल कुठला असतो, ब्युटिल. आणि हा जो मॉलिक्यूल आहे याच्याकडे बघून वाटतं की हा कुठल्या फॅमिलीमधला मॉलिक्यूल आहे, अल्कोहोल फॅमिली. मग सगळ्यात शेवटी शब्द लिहायचा तुम्हाला अल्कोहोल. मॉलिक्यूलचं नाव झालं टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. हे झालं त्याचं कॉमन नेम. हे जे नाव आहे ते कुठलं नाव आहे, कॉमन नेम. आता आपल्याला लिहायचं आहे IUPAC नेम. IUPAC नेम लिहायचं आपल्याला 1 मिनिट. 2 methyl propane 2. हां, IUPAC नेम लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं असतं, त्या लॉंगेस्ट चेनला सिलेक्ट करा. तर ही लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट केली. या लॉंग चेनला तुम्हाला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग कुठल्या साईडने करायचं, ज्या साईडने OH ग्रुप क्लोज असेल. आता या केसमध्ये OH ग्रुप राईटने पण तेवढ्याच अंतरावरती आहे, लेफ्टने पण तेवढ्याच डिस्टन्सवरती आहे. सो नंबरिंग तुम्ही कुठल्या पण साईडने करा, कारण ते इक्वी डिस्टन्स आहे. सो आय स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दिस साईड, 1 2 अँड 3. ओके, आता अल्कोहोलच्या व्यतिरिक्त इथे एक साईड चेन पण आहे. त्या ग्रुपला आपण बोलतो मिथिल. मिथिल किती नंबरला आहे, त्याच्या सेकंड नंबरला. मग आपण याचं नाव लिहिणार 2 मिथिल. सुरुवात आपण केली 2 मिथिल. आता मला हे सांगा, लॉंग चेनमध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे, 3. 3 कार्बनचा अल्केन कुठला असतो, प्रोपेन असतो. प्रोपेनचा मी आधीच रिप्लेस करून ठेवलाय.
आता त्या प्रोपेनच्या पुढे तुम्हाला या अल्कोहोलिक ग्रुपची पोझिशन लिहायची. तो किती नंबरला अटॅच आहे? 2 नंबरला अटॅच आहे. आणि अल्कोहोलसाठी आपण काय लिहितो? OL लिहितो. मग मॉलिक्युलचं नाव काय झालं? 2 मिथिल प्रोपेन 2 OL. हे त्याचं IUPAC नाव आहे. अशा 2 नाव या मॉलिक्युलला आहे. ओके. सो आपण या रिएक्शन ज्या फिनिश केल्या त्या ग्रिग्नर्ड रिएजंटच्या रिएक्शन होत्या. मी तुम्हाला एक सजेस्ट करेल. NCERT मध्ये तुम्हाला ग्रिग्नर्डच्या 3 रिएक्शन दिल्या. तर त्या रिएक्शनला ठीक आहे तुम्ही बघू शकता ॲज अ प्रॅक्टिस म्हणून. पण त्याच्यापेक्षा तुम्हाला बेटर इथेच असणार आहे. कारण तिथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले नाहीये. त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होतं की नेमकी रिएक्शन कशी झाली, काय झाली. ओके. सो आता याच्यामध्ये MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं आपण MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू, तर जर तुम्ही फॉर्मल्डिहाइड वापरलं, पुढच्या स्लाइडवरती घेतो मी. तुम्ही फॉर्मल्डिहाइड वापरलं आणि फॉर्मल्डिहाइडमध्ये तुम्ही ग्रिग्नर्ड एजंट टाकला, तर तुम्हाला अल्कोहोल मिळालं होतं. तुम्हाला जे अल्कोहोल मिळालं ते कन्फर्म अल्कोहोल कुठलं होतं? प्रायमरी अल्कोहोल होतं. ओके. नंतर तुम्ही अल्डेडमध्ये अजून एक वापरलं होतं. नंतर तुम्ही कुठले अल्डेड वापरा. फॉर एक्झाम्पल मी ते नाव देतो ॲसिटल्डिहाइड. आणि या ॲसिटल्डिहाइडमध्ये तुम्ही जर ग्रिग्नर्ड एजंट ॲड केला, तुम्हाला जे अल्कोहोल मिळतं ते अल्कोहोल तुम्हाला कुठलं मिळतं? सेकंडरी अल्कोहोल मिळतं. आणि जर तुम्ही इथे कीटोन वापरला, कीटोनमध्ये तुम्ही ॲड केला ग्रिग्नर्ड रिएजंट, तुम्हाला कुठलं अल्कोहोल मिळतं? टर्शरी अल्कोहोल मिळतं. मग हा जो पॉईंट आहे हा MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा. बघा, हे जे पहिले 2 जण आहेत ना, हे दोन जण कुठल्या फॅमिलीमधले आहे? दिस टू कम्स अंडर द फॅमिली अल्डिहाइड. ते कुठल्या फॅमिलीमधले आहे? अल्डेड फॅमिली. अल्डेड पासून तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळतो. अल्डेड पासून तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळतो. मग कुठला अल्डिहाइड तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल देतो? द अल्डेहाइड इज फॉर्मल्डिहाइड. कुठलं अल्डिहाइड तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल देतोय? द अल्डिहाइड इज ॲसिटल्डिहाइड. ओके. मग ह्याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतोय ॲज इट इज. फक्त हे मागच्या रिएक्शन तुम्हाला बोर्डसाठी कामात येतील आणि हे जे आता लिहून दिलंय ते MCQ सॉल्व्ह करण्यासाठी कामात येईल. MCQ सॉल्व्ह करण्यासाठी पूर्णच्या पूर्ण रिएक्शन सॉल्व्ह करायचे नसते. फक्त असे की पॉईंट्स काढून ठेवायचे असतात की आपण फॉर्मल्डिहाइड वापरलं तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळेल. आपण दुसरा कुठलाही अल्डिहाइड वापरला, एक एक्झाम्पल ऑफ ॲसिटल्डिहाइड, तुम्हाला काय मिळतं? सेकंडरी अल्कोहोल मिळतं. आणि जर तुम्हाला कीटोन वापरायचं असेल तर कीटोन तुम्हाला कंपल्सरी काय देणार आहे? टर्शरी अल्कोहोल देईल. क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकते MCQला? विच ऑफ द फॉलोइंग when reacts with Grignard reagent, it produces primary alcohol. मग तुम्हाला त्या सगळ्या ऑप्शन मधला शोधून काढायचा आहे फॉर्मल्डिहाइड. दुसरा क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रोड्युसेस सेकंडरी अल्कोहोल वेन रिॲक्ट्स विथ ग्रिग्नर्ड रिएजंट. मग तुम्हाला अल्डेड शोधायचा आहे, पण तो अल्डेड कुठला नसला पाहिजे? फॉर्मल्डिहाइड नसला पाहिजे. दुसरा कुठला पण चालेल. तुम्हाला इथेनॉल चालेल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटेनॉल, हेक्झेनॉल कुठला पण चालेल. तो तुम्हाला कंपल्सरी सेकंडरी अल्कोहोलच देणार आहे. आणि तुम्हाला टर्शरी अल्कोहोलच मिळवायचं असेल, तुम्हाला अल्डेहाइड नाही चालेल, तुम्हाला फक्त आणि फक्त काय यूज करायचं आहे? कीटोनचा वापर करायचा आहे. सो बाय दिस वे दिस इज अ कम्प्लीट एंड अप ऑफ रिॲक्शन्स. आपण अल्कोहोलच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन पूर्णपणे फिनिश केले. ओके. पाठीमागच्या साईडला जाऊ आपण पुन्हा. बघा आपण कुठपर्यंत आलोय. ओके. ही पण रिएक्शन आपल्याला फिनिश झाली. ओके. सो मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, दिस इज कम्प्लिटली डन. नाउ विल टॉक अबाउट द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल. इथे मी पुन्हा आता एक नवीन टायटल देतोय. ओके. मेथड्स ऑफ मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल आपल्याला स्टार्ट करायचं. पण हे स्टार्ट करण्याच्या आधी एक काम करा. हे सेशन मी इथे एंड अप करतोय आणि सेम लिंकला पुन्हा कनेक्ट करा आणि पुन्हा रिजॉईन करा. मग आपण स्टार्ट करू मेथड्स.
Okay, let's continue. Okay, so now this is methods of preparation of phenol. आपण कुठल्या कुठल्या मेथडचा यूज करून फेनॉलला प्रिपेअर करू शकतोय. तर देर आर नंबर ऑफ मेथड्स बाय विच वी कॅन प्रिपेअर फेनॉल. त्यातलं आपण काय मेथडचे ते नाव लिहितोय. पहिली आहे फ्रॉम हॅलोअरिन. सेकंड आपल्याला बघायचं आहे फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. तिसरं आपल्याला बघायचं आहे फ्रॉम डायऑझोनियम सॉल्ट. फोर्थ वन फ्रॉम क्युमिन. ओके, या चारही मेथड आहे. यांच्यामध्ये जर ओव्हरऑल बघायला गेलं तर एक्झामिनर क्वेश्चन कशावरती विचारतात, म्हणजे ओव्हरऑल सगळेच आहेत महत्वाचे. त्यातला पहिला पार्ट असेल, हा शेवटचा पार्ट असेल, आणि डायऑझोवरती कधी कधी क्वेश्चन येतो. सो पहिला आणि शेवटचा पार्ट आहे त्याच्यावरती ते महत्वाचं आहे. ओके, म्हणजे ओव्हरऑल सगळंच तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. पण आपण आता एक एक स्टार्ट करू. आता त्यातला आपण पहिली स्टार्ट करतोय फ्रॉम हॅलोअरिन. ओके, द फर्स्ट मेथड इज फ्रॉम हॅलोअरिन. ओके, आपल्याला हॅलो अरिनचा वापर करायचा. आता आधी हे समजून घ्या की हॅलो अरिन, अरिनचा अर्थ असतो ॲरोमॅटिक. अरिनचा जो अर्थ असतो ॲरोमॅटिक. अरिन म्हणजे असतो ॲरोमॅटिक. आणि हॅलोचा अर्थ सगळ्यांनाच माहिती आहे, दिस इज हॅलोजन. म्हणजे एखाद्या ॲरोमॅटिक कंपाऊंडला जर आपण हॅलोजन जोडला, एखाद्या ॲरोमॅटिक कंपाऊंड, लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ बेन्झिन. मी ते बेन्झिन दाखवलंय. बेन्झिन इज वन ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणि या ॲरोमॅटिक कंपाऊंडला समजा मी कुठला पण हॅलोजन दाखवला, फॉर एक्झाम्पल ब्रोमिन. तर हा जो मोलेक्युल आहे, या मोलेक्युलला मी म्हणू शकतो दिस इज अ मोलेक्युल विच इज कॉल्ड ॲज हॅलोअरिन. मग या हॅलोअरिन पासून तुम्हाला फेनॉल बनवून दाखवायचं आहे. आता आपण टॉपिक चेंज केला. टॉपिकचं नाव काय आहे, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल. मग आपण या अशा टाईपच्या हॅलोअरिन पासून फेनॉलला कसं बनवू शकतो ते समजून घ्यायचं. ओके, चला इथे रिएक्शन आपण सॉल्व्ह करू. आता ओके, लेट्स प्रोसेस फॉर द रिएक्शन. ओके, मी एखादा हॅलोअरिन घेतला, ब्रोमोबेन्झिन घ्या, क्लोरोबेन्झिन घ्या, कुठलं पण घ्या. समजा मी ते क्लोरोबेन्झिन लिहिलं. ओके, या क्लोरोबेन्झिनला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे फेनॉलमध्ये. मुलांना काय वाटतं माहिती का, की हे खूप सोपं आहे. OH ला रिप्लेस करा, सॉरी CL ला रिप्लेस करा आणि OH टाकून द्या. तेवढं इझी नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला प्रोसेस काय करायची असते, आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ते NaOH टाकायचं असतं. जेव्हा NaOH टाकलं जातं ना, ॲट टेम्परेचर ऑफ 623 केल्विन टेम्परेचर अँड व्हेरी हाय प्रेशर 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हे लक्षात ठेवावं लागेल आणि हे लिहावंच लागेल तुम्हाला. ओके, मुलं काय करतात माहिती का, त्यांना खूप सोपं वाटतं. सर CL ला रिप्लेस करा आणि CLच्या जागेवरती OH टाकून द्या. ते असं लिहितात बघा, लिहिताना असं लिहून टाकतात. इथे बेन्झिन काढतात, बेन्झिनच्या वरती डायरेक्ट लिहून टाकतात OH, प्लस त्यांना कळतं की बाय प्रोडक्ट NaCl मिळाले, जमले आपल्याला रिएक्शन. अशा पद्धतीने ही रिएक्शन नाही होत सॉल्व. हे आपल्याला वाटतं फक्त आपण रिएक्शन अशा वेळेने सॉल्व्ह केली पाहिजे, पण ही रिएक्शन अशी होत नाही. मग रिएक्शन कशी होते ते समजून सांगतो मी तुम्हाला. अशा वेळेने रिएक्शन तुम्हाला सॉल्व्ह करायची नाही. ओके, बघा रिएक्शन काय होते आता एक्झॅक्ट. सो आता ही रिएक्शन सॉल्व्ह करताना रिएक्शन सॉल्व्ह कशी करायची, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला CL ला तर रिप्लेस करायचंच आहे, त्याला तुम्ही सबस्टिट्यूट करतातच. पण त्याच्या जागेवरती तुम्हाला हा ONA ग्रुप टाकायचा आहे. तुम्हाला काय टाकायचं आहे, ONA ग्रुप टाकायचा आहे, जेणेकरून मला प्रोडक्ट दिसेल असं रिंग बेन्झिन ॲज इट इज. बेन्झिनच्या वरती आधी होता CL, त्या CL ला मी काढून टाकलं आणि CLच्या जागेवरती मी काय टाकला, ONA टाकला. NA सॉरी O असतो, सॉरी O असणार आहे निगेटिव्ह आणि NA असणार आहे पॉझिटिव्ह. ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह कंपल्सरी नाही आहे की तुम्ही दाखवलंच पाहिजे. ओके, दाखवलं तर वेल अँड गुड. ओके, हे जे फॉर्म झालं या मोलेक्युलला बोलतात सोडियम फेनॉक्साईड. याला काय बोलतात, सोडियम फेनॉक्साईड. दिस इज अन सोडियम फेनॉक्साईड. प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काहीतरी नक्कीच मिळालं असेल. बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळेल बघा, तुम्ही रिमूव्ह कोणाला केलं, CL ला रिमूव्ह केलं. त्या CL ला रिमूव्ह करून तुम्ही कोणाला टाकलं, ONA ला प्लेस केलंय. मग जेव्हा हा CL इथे फ्री असेल, तेव्हा तो CL काय करेल, या हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला एक बाय प्रोडक्ट काय मिळेल, HCl मिळेल. आता हे जे HCl आहे ना,
तेच HCl पुढे जाऊन काम करणार आहे. कसं काम करेल समजून सांगतो. बघा इथे असं ॲरो खाली दाखवतो आता. याच सोडियम फेनॉक्साईडमध्ये तुम्ही आता काय टाकता आहात, HCl टाकताय. जेव्हा तुम्ही हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याच्यामध्ये ॲड करता, तर हायड्रोक्लोरिक ॲसिड काय करतो बघा, हा जो इथला Na आहे, हा जो इथला Na आहे, त्या Na तुम्ही सबस्टिट्यूट करता आणि त्या Naच्या जागेवरती कोणाला टाकता, तुम्हाला H टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट असं मिळतं. Oच्या सोबत H आलाय, बेन्झिन ॲज इट इज, बेन्झिन ॲज इट इज. प्लस तुम्हाला एक बाय प्रोडक्ट काय मिळालं, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ NaCl. ओके, दिस इज द रिॲक्शन बाय विच वी कॅन प्रिपेअर फेनॉल. हा जो मॉलिक्यूल तयार केला आपण, या मॉलिक्यूलचं नाव काय आहे, फेनॉल. आणि जो रिॲक्टंट तुम्ही यूज केला होता, तो रिॲक्टंट कुठला होता, दिस इज क्लोरोबेन्झिन. ओके, आणि ही जी रिॲक्शन आहे ना, याला एक नेम रिॲक्शन बोलतात. ही एक प्रकारची नेम रिॲक्शन आहे. दिस इज वन टाईप ऑफ नेम रिॲक्शन. नेम रिॲक्शन म्हणजे काय असतं नेमकं, ज्या रिॲक्शनला सायंटिस्टचं नाव दिलेलं असतं त्या रिॲक्शनला आपण काय बोलतो, नेम रिॲक्शन. आणि या नेम रिॲक्शनला एक नाव आहे, दॅट इज डोज प्रोसेस. डो प्रोसेस किंवा डो रिॲक्शन म्हटलं तरी चालेल. ओके, सो पुस्तकात हे नाव तुम्हाला सापडणार नाही, पण माहिती असू द्या फक्त की याला डो प्रोसेस बोलतात, दॅट्स इट. ओके, बघा रिॲक्शन रिपीट करतो आहोत. काय झालं रिॲक्शनमध्ये एक्झॅक्टली, आपण तर रिॲक्शनचं या आवाज नाही आला, पुन्हा बोला. सर यामध्ये डायरेक्ट OH ग्रुप रिप्लेस होत नाही का? ऍक्च्युली तसाच OH रिप्लेस होतो, पण त्याचं मेकॅनिझम सांगितलं की तो स्टेप बाय स्टेप कसा निघतो. म्हणजे बघा, एखादी स्टेअर आहे, एखादी स्टेअर आहे, त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही इथे उभा आहात आणि तुम्ही काय सांगता माहिती का, मी पहिल्या स्टेअरवरती होतो आणि आता मी 5 नंबरच्या स्टेअरवरती आहे. पण त्यांचं म्हणणं काय, तसं नका सांगू आम्हाला. आम्हाला कसं सांगा, तुम्ही पहिल्या स्टेअरला होता, मग तुम्ही दुसऱ्या स्टेअरला आला, मग तुम्ही तिसऱ्या स्टेअरला आला, मग तुम्ही चौथ्या स्टेअरला आला, मग तुम्ही 5व्या स्टेअरला आला. त्यांचं म्हणणं की आम्हाला डिटेलमध्ये सांगा की तुम्ही प्रोसेस कशी केली. इनडायरेक्टली अर्थ काय झाला की तुम्ही पहिल्या स्टेअरवरनं पोहोचलात कुठेवरती, 5 वरती पोहोचलाय. अर्थ एकच झाला की मी पहिल्यावरनं 5व्यावरती गेलो, पण त्यांना काय हवंय की तुम्ही असं सांगा की पहिल्यावरनं दुसऱ्यावरती गेलो, दुसऱ्यावरनं तिसऱ्यावरती गेलो, मग चौथ्यावरती, मग 5व्यावरती. म्हणजे त्यांना हे एक्सपेक्ट आहे की तुम्ही डिटेलमध्ये दाखवा. ओके, इनडायरेक्टली तर तेच घडलेलं आहे, इनडायरेक्टली तेच घडलेलं आहे. ओके, ते येस सर, सांगावं लागेल येस. आपल्याला. ओके, आपण पहिली मेथड घेतो आहे फ्रॉम फ्रॉम हॅलोअरिन. फ्रॉम हॅलोअरिन, ज्याच्यामध्ये मी हॅलोरिनचा यूज केलाय. हॅलोरिन मी कुठला यूज केलाय, फॉर एक्झाम्पल क्लोरोबेन्झिन दाखवलाय. हेर इज एक्झाम्पल, दॅट इज क्लोरोबेन्झिन. ओके, आता या क्लोरोबेन्झिनमध्ये मी आठवण्याचा प्रयत्न करा, मी ऍड काय केलं होतं. याच्यामध्ये मी ऍड केलं होतं सोडियम हायड्रॉक्साईड. टेम्परेचर आणि प्रेशर आठवण्याचा प्रयत्न करा, महत्वाचं होतं. बघा मी तुम्हाला सांगितलं, लक्षात ठेवावं लागेल. कोणाला आठवतंय का चेक करा. टेम्परेचर किती होतं, 663 केल्विन. 623. टेम्परेचर होतं 623 केल्विन आणि प्रेशर होतं काहीतरी बघा, 300. 300 ॲटमॉस्फिअर. ओके, प्रेशर किती होतं, 300 ॲटमॉस्फिअर. या कंडिशनला काय झालं होतं, या कंडिशनला इथला जो Cl आहे तो Cl सबस्टिट्यूट होतो आणि त्याच्या जागेवरती आपण ऍड करतो ONA, जेणेकरून लिहिताना असं लिहायचं ONA आणि इथे कोण असणार आहे, बेन्झिन. ओके, आता हा जो मॉलिक्यूल मी इथे रिप्रेझेंट केलाय, या मॉलिक्यूलला एक नाव होतं, त्याला मी नाव दिलं होतं. ते नाव काय होतं आठवण्याचा प्रयत्न करा, सोडियम फिनॉक्साईड. या मॉलिक्यूलचं नाव काय आहे, सोडियम फिनॉक्साईड. या सोडियम फिनॉक्साईडमध्ये मी आता ऍड करतोय हायड्रोक्लोरिक ऍसिड, HCl. HCl ऍड केल्या केल्या काय होतं बघा, एकदम सिंपल आहे. HCl ऍड केल्या केल्या आपल्याला काय करायचंय, आपल्याला या Na ला रिप्लेस करायचं, त्याच्या जागेवरती H ला घेऊन जायचंय, जेणेकरून वरच्या साईडला O सोबत आता कोण येईल, H येणार. रिमेनिंग पार्ट इज सेम. खाली बेन्झिन आहे तसंच. हा, तुम्ही ते बाय प्रोडक्ट नाही दाखवलं तरी चालेल, पुस्तकात पण दाखवलं नाहीये, पण लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. इट्स अ बाय प्रोडक्ट इज NaCl. हा जो कंपाऊंड फॉर्म झालाय तो कंपाऊंड कुठला आहे, दिस इज अन फेनॉल. आणि जो रिॲक्टंट आपण यूज केला होता तो रिॲक्टंट कुठला होता, क्लोरोबेन्झिन. दिस इज अन क्लोरोबेन्झिन. ही एक नेम रिॲक्शन होती. त्या नेम रिॲक्शनचं नाव काय होतं, इट्स अ डो प्रोसेस. या प्रोसेसचं नाव काय होतं, डो प्रोसेस. झाली एक पहिली रिॲक्शन आपली फिनिश झाली. दुसरी रिॲक्शन आपल्याला घ्यायची आहे फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. सेकंड रिॲक्शन आपण इथे कंटिन्यू करतोय. दिस इज सेकंड रिॲक्शन फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. ओके, आता बेन्झिन सल्फोनिक ऍसिड म्हटलं
तर बेन्झिनला वरती जोडायचा असतो SO3H. बेन्झिनला वरती काय जोडायचं असतो आपल्याला? SO3H. जेव्हा बेन्झिनला SO3H ग्रुप असतो तर त्या पूर्ण कंपाऊंडचं नाव काय असतं? त्या पूर्ण कंपाऊंडचं नाव असतं बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. या बेन्झिन सल्फोनिक ऍसिडमध्ये एकदम सोपी प्रोसेस आहे बरं का. तुम्हाला सिम्पली याच्यामध्ये ऍड करायचं असतं NaOH इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. NaOH इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ऍसिडसाठी आपण H+ दाखवतो. नेहमी लक्षात ठेवा. ऍसिडचं कामच काय असतं? ऍसिड नेहमी काय प्रोव्हाइड करतात? H+ प्रोव्हाइड करतात. मग ज्या ठिकाणी तुम्हाला H+ सापडणार तर समजून घ्यायचंय की त्याच्या ठिकाणी आपल्याला काय भेटलं आहे? ऍसिडिक मीडियम भेटलं आहे. ओके. सो आता तुम्ही काय करा माहिती का? तुम्ही स्टेप बाय स्टेप दाखवलं तरी चालेल. म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला, आपण ऍसिड हवं तर नंतर टाकू. समजा मी इथून H+ काढून घेतलं, फक्त NaOH टाकलं. आधी NaOH टाका, मग पुढे आपण ऍसिडचा यूज करू. मी तुम्हाला एका स्टेपमध्ये सांगितलं, गोंधळ होईल तुमचा. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? हा SO3H ग्रुप जो आहे ना, तो तुम्हाला सबस्टिट्यूट करायचा आहे आणि त्याच्या जागेवर तुम्ही काय टाकायचं आहे? NaOH टाकायचं. मग तुम्हाला पुन्हा इथे काय मिळतील? ONA मिळणार आणि डाऊन साईडला बेन्झिन आहे तसंच. मग तुम्ही आता सध्या काय केलंय? तुम्ही सध्या फक्त प्रोसेस एकच केली. तुम्ही SO3H ला सबस्टिट्यूट करून टाकलं. SO3H ला सबस्टिट्यूट केलं, रिमूव्ह केलं. त्याच्या जागेवरती ONA तुम्ही काय केलंय? ऍड केलाय. ONA फक्त काय केलंय? ऍड केलं. तो आपण दाखवलाय. हा जो ONA आहे, हा जो मॉलिक्युल आहे त्याला बोलतात सोडियम फिनॉक्साईड. आता या सोडियम फिनॉक्साईड मध्ये तुम्ही काय टाका? ऍसिड टाकून द्या. ऍसिड म्हटलं तुम्ही H+ पण दाखवू शकता किंवा HCl पण दाखवू शकता. इथून पुढचं काम मागच्यासारखंच करायचंय. काय करायचं? Na ला रिप्लेस करायचं, त्याच्या जागेवरती Cl टाकून द्यायचं. जेणेकरून तुम्हाला इथे पुन्हा काय भेटणार? तुम्हाला इथे पुन्हा भेटणार फिनॉल प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला NaCl मिळणार. आता ही रिॲक्शन पुस्तकात अशा वेळी नाही दिली तुम्हाला. तुम्हाला एका स्टेपमध्येच देऊन टाकली. मग तुम्ही एका स्टेपमध्ये पण लिहू शकताय किंवा तुम्ही डायरेक्टली तुम्ही माझ्यासारखं 2-2 स्टेपमध्ये सुद्धा दाखवू शकता. आता एक्झामिनर काय करता माहिती का कधी-कधी? बघा मी काय करतो, आधी हे पुन्हा सांगतो तुम्हाला की आपण एक्झॅक्टली काय केलं. ओके. आता आपण काय केलं? इथे आपण दाखवलं होतं बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन सल्फोनिक ऍसिडला आपण रिप्रेझेंट कसं करतो? SO3H. ओके. दिस इज अ मॉलिक्यूल कॉल्ड एज बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. या बेन्झीन सल्फोनिक ऍसिडमध्ये मी आधी ऍड केलं होतं NaOH. NaOH ऍड केल्यामुळे वरच्या साईडला कोणता ग्रुप येतो? ONA. त्याला आपण नाव देतो सोडियम फिनॉक्साईड. आणि या सोडियम फिनॉक्साईडमध्ये पुढे जाऊन आपल्याला ऍड करायचं होतं ऍसिड, जे मी ऍड केलं सपोज HCl. HCl टाकल्या टाकल्या वरच्या साईडला काय होतं? OH होतं. HCl टाकल्या वरच्या साईडला काय होणार? OH होणार. कसं काय झालं हे सगळं चेंज? तर बघा काय झालं, इथल्या A ला तुम्ही रिप्लेस केलं आणि त्याच्या जागेवरती कोणाला घेऊन गेला? H ला घेऊन गेला. जेणेकरून तुम्हाला इथे जो कंपाऊंड मिळाला तो कुठला मिळाला? फिनॉल मिळाला. आता ही तर रिॲक्शन ऍक्च्युली एवढीच आहे. ही रिॲक्शन ऍक्च्युली एवढीच आहे. पण एक्झामिनर कधी कधी काय करता माहिती का? तुम्हाला मुद्दामून कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी ते असा क्वेश्चन विचारतात, हाऊ वी कॅन ऑब्टेन फिनॉल, हाऊ वी कॅन ऑब्टेन फिनॉल फ्रॉम बेन्झिन, फ्रॉम बेन्झिन. मग तुमच्या मनात काय येतं की आपण बेन्झिन पासून तर फिनॉल कधी बनवला नाहीये. आपण क्लोरोबेन्झिन पासून तयार केला, आपण बेन्झिन सल्फोनिक ऍसिड पासून तयार करू शकतोय, पण बेन्झिन पासून कसं तयार करतात ते समजून सांगतो. बघा, ती रिएक्शन याच्या पाठीमागे कंटिन्यू करायची. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे ड्रॉ करायचं आहे बेन्झिन. सगळ्यात पहिल्यांदा इथे ड्रॉ करायचं आहे बेन्झिन आणि या बेन्झिनमध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय असतो? H2SO4. सल्फ्युरिक ऍसिड याचं नाव काय आहे? सल्फ्युरिक ऍसिड. आणि सल्फ्युरिक ऍसिडलाच तुम्ही ऑलम सुद्धा म्हणतात. सल्फ्युरिक ऍसिडलाच तुम्ही काय म्हणू शकता? दिस इज अन ऑलम. ओके. सो आता बघा एक्झॅक्टली प्रोसेस काय होते. एकच मिनिट मुलांनो. हा, लेट्स कंटिन्यू. ओके.
सो इथे जे आपण सल्फ्युरिक ऍसिड वापरलंय, ज्याला आपण नाही सॉरी ऑलम हा वेगळा प्रकार आहे. 1 मिनिट. सल्फ्युरिक ऍसिड नाही वापरायचं, आपल्याला ऑलम वापरायचं आहे. ऑलम सांगतो काय ते. ओके. ऑलम आपण मेन्शन करताना तुम्हाला याला रिप्रेझेंट करायचं आहे H2, त्याच्यामध्ये सल्फर 2 असतात, H2S2 आणि ऑक्सिजन 7 असतात. दिस इज H2S2O7 असतो. लक्षात ठेवा, H2S2O7. आपल्याला हे जे ऑलम आहे ना, हे आपल्याला अजून एका चॅप्टरमध्ये बघायचं आहे, जो चॅप्टर असणार आहे पी ब्लॉक. त्या पी ब्लॉकमध्ये आपल्याला हे पुन्हा बघायचं आहे. फॉरगेट अबाउट दिस. सो रिमूव्ह दिस सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड नाव इथून मी काढतोय. इथे आपण मेन्शन केलंय H2S2O7. H2S2O7 आपण बोलतोय दिस इज अन ऑलम. ओके. आता या ऑलम मधला जो ग्रुप आहे ना, यातला फक्त मला कुठला यूज करायचा आहे, SO3H वापरायचा. बघा, हा जो पूर्ण H2S2O7 आहे, त्यातला फक्त मी कुठला पार्ट वापरतोय, SO3H एवढाच पार्ट वापरतोय. या मॉलिक्युल मधला SO3H पार्ट तुम्हाला इकडे घेऊन जायचा आहे बेन्झिन वरती. तो बेन्झिनला मी ते जोडलाय. आणि हे जे मग आता फॉर्म झालंय, याला आपण नाव काय दिलं होतं, दिस इज कॉल्ड एज बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. आणि जो रिएक्टंट तुम्ही यूज केला होता, तो रिएक्टंट कुठला होता, दिस इज अन बेन्झिन. बघा, ही रिएक्शन पूर्णपणे रिपीट करतो आता 1 स्ट्रोक मध्ये. याच्यामध्ये काय काय बघितलं आपण. आपल्या टॉपिकचं नाव काय होतं, फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. पण आता सुरुवात आपण केली होती बेन्झिन पासून. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे यूज कोणाचा केला, बेन्झिनचा. बेन्झिन. आणि बेन्झिन मध्ये मी ऍड केला, कुठला मॉलिक्युल ऍड केला होता, H2S2O7. H2S2O7 म्हणजे कोणाचा काही डाऊट आहे का सर, मध्ये SO2 रिड्यूस होऊन फक्त OH राहू शकतो का. बरं, केदार आता रिएक्शन एक्सप्लेन करून घेतो, मग आपण डिस्कस करू. नेमकं तू केव्हा विचारलं ते नाही सांगते ना मला. तर H2S2O7 आपण यूज केलं. ज्या H2O याचं नाव आहे ऑलम. ओके. ऑलम जेव्हा रिॲक्ट होतं तेव्हा तुम्हाला एक कंपाऊंड मिळतं. ते कंपाऊंड तुम्हाला असं असतं, बेन्झिनच्या वरती तुम्हाला काय जोडायचं आहे, SO3H जोडायचा आहे. जेव्हा बेन्झिनच्या वरती तुम्ही SO3H जोडतात ना, तेव्हा त्या मॉलिक्युलचं नाव काय असतं, इट इज कॉल्ड एज बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. लिहून ठेवतो इथे, दिस इज कॉल्ड एज बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. यालाच काय बोलतो आपण, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. आता हे जे काही बेन्झिन सल्फोनिक ऍसिड तयार झालंय, याच्यामध्ये तुम्ही ऍड करत आहात NaOH. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल, NaOHच्या सोबतच त्याच स्टेपमध्ये तुम्ही ऍसिड पण दाखवून द्या, H+ दाखवून द्या. आणि हे केल्या केल्या एका स्टेपमध्ये डायरेक्टली काय दाखवून द्यायचं, फिनॉल दाखवून द्यायचं तुम्हाला. एका स्टेपमध्ये तुम्हाला सिम्पली काय दाखवायचं, ते फिनॉल दाखवायचं. डायरेक्टली देर इज अ फॉर्मेशन ऑफ अँड फिनॉल. ओके. समजा तुम्हाला असं वाटलं की नाही सर, हे आम्हाला असं एका स्टेपमध्ये नाही कळलं, मग तुम्ही 2 स्टेप पण दाखवू शकताय. मग 2 स्टेप कसं दाखवले होते आपण, बघा ते पण सांगतो समजून. 2 स्टेप कशा दाखवल्या होत्या. 2 स्टेप दाखवायचे असलं, मी तिथल्या ऍसिडला काढून घेतलं, फक्त आधी टाकलं NaOH. NaOH टाकलं तर मला प्रोडक्ट कसं दिसेल, या बेन्झिनच्या वरती इथे मी लिहिणार ONA, त्याला नाव आहे सोडियम फिनॉक्साईड. आणि मग त्याच्यामध्ये मी ऍसिड ऍड करणार. ऍसिड ऍड केल्या केल्या मग मला शेवटच्या स्टेपला काय मिळतोय, फिनॉल मिळतं. तुम्ही तुम्हाला सजेस्ट काय केलं माहिती का, एवढ्या सगळ्या स्टेप दाखवत बसण्यापेक्षा तुम्हाला बेटर वे की तुम्ही एका स्टेपमध्येच दाखवा. इथेच ऍसिड दाखवून द्या, HCl इथे मेन्शन करून द्या, आणि इमिजिएटली इथेच अल्कोहोल OH ग्रुप तयार होऊन जाईल. अशा 2-2 स्टेप मग तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. नंबर ऑफ स्टेप्स कमी करा. इथेच काय दाखवायचं तुम्हाला, H दाखवायचं आहे. दॅट्स इट. इथे जे फॉर्म झालंय ते कुठलं असणार आहे, फिनॉल असणार आहे. सो हाऊ दिस, बाय दिस वे वी कॅन कन्वर्ट बेन्झिन इंटू फिनॉल. बेन्झिन इंटू फिनॉल असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. आणि दुसरा क्वेश्चन असा पण असेल, हाऊ बेन्झिन सल्फोनिक ऍसिड इज कन्वर्टेड इंटू फिनॉल. असा पण एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. ओके. सो येस केदार, काय क्वेश्चन होता तुझा. सर, मला विचारायचं होतं की ते SO3H डायरेक्ट रिड्यूस, म्हणजे SO2 रिड्यूस्ड होऊन तो बाहेर निघून फक्त OH ग्रुप राहू शकतो का तिथं बेन्झिनला. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की हा जो बेन्झिनच्या वरती आधी SO3H होता, तर त्यातलं तुम्ही कोणाला रिमूव्ह केलं, हा, SO2 ला रिमूव्ह केलं. SO2 ला. आणि SO2 रिमूव्ह हा, केल्यानंतर इथे फक्त शिल्लक कोण होणार, OH. मग हाच OH OH मग तुम्ही इथे फेनॉल होईल. दाखवलाय का, असं तुला म्हणायचं आहे. तर तसं नाही झाले रिॲक्शन, तशा वेळेने रिॲक्शन झाली नाही, नाहीये. पण होऊ शकतं का, होऊ नाही ना, शकतं का. नाही असं नाही होऊ शकत.
तसं रिएक्शन नाही होणार आहे. तर या केसमध्ये बघा रिड्यूस करायचं आहे म्हणजे आपल्याला रिड्युसिंग एजंटची गरज आहे आणि आपण रिड्युसिंग एजंट टाकलेलंच नाहीये. म्हणजे आपल्याला पाणी गोड करायचं आपण साखर टाकतो. आपण साखर न टाकता आपण काहीतरी वेगळंच टाकून दिलं, गव्हाचं पीठ टाकून दिलं, तर गोड होईल का ते? नाही होणार तयार. तसं इथे आहे. तुम्हाला या SO3H तुम्हाला कन्व्हर्ट करायचं तो OH मध्ये, तर तुम्हाला यालाच टाकावं लागणार आहे आणि HClच टाकावं लागणार आहे. हेच त्या SO3H ला कन्व्हर्ट करू शकता OH मध्ये. आपण असा विचार फक्त थेरोटिकली करू शकतोय की काय असं होऊ शकलं असेल का? तर असं नाही होणार आहे. SO3H मध्ये तुम्ही SO2 काढलाय, मग उरलेला OH ग्रुप तिथे अटॅक करतोय, असं नाही झालं रिएक्शन. ओके. सो इन प्रेझेन्स ऑफ NaOH ओके and सर. acid, yes, there is a replacement of SO3H group by OH. Okay, so this is the reaction. ही आपण रिएक्शन बघितली कुठली? सेकंड रिएक्शन. बघा आपण फिनॉलच्या बाबतीत टोटल 4 रिएक्शन बघतोय. त्यातलं आपण हॅलोअरिन फिनिश केले आणि बेन्झीन सल्फोनिक ऍसिड फिनिश केली. संध्याकाळच्या लेक्चरला आपल्याला पुढे इथला टॉपिक कंटिन्यू करायचा आहे. आपलं संध्याकाळी लेक्चरचा टायमिंग 7:30 आहे. संध्याकाळी आपलं लेक्चर टायमिंग 7:30 आहे. आपण 7:30ला कंटिन्यू करू. ओके. आजचं जे लेक्चर आहे ते मी थोड्या वेळात लगेच अपलोड करून टाकतो. कालपर्यंत सगळे लेक्चर अपलोड केलेत. तुम्ही एकदा लिंक सगळ्यांनी मागून ठेवा आणि त्याच लिंकवरती तुम्हाला दररोजचं लेक्चर अपडेट किंवा अपलोड झालेलं असेल. ओके. सो संध्याकाळी आठवण ठेवा की आपण इथून स्टार्ट करायचंय इव्हिनिंगला. ओके. टुडे विल स्टॉप हिअर. चलो गाइस, इथे स्टॉप करतोय आपण. बाय बाय. टेक केअर. बाय सर. सर सॅटर्डे संडे एक्स्ट्रा लेक्चर असणार आहे का? ते मी माझ्या टाइम टेबल नुसार बघतो की कसं ऍडजस्ट होतंय. ऍडजस्ट होणार असेल तर मी तुम्हाला संध्याकाळी सांगून टाकेल. ओके सर. ओके. बाय सर. बाय.